कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ MIDC क्षेत्रालगतच्या नेरूर वाघचौडीवाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी मागील अनेक वर्ष संघर्ष करतात। नेरूर वाघचौडी आणि गोंधळेवाडी भागातील सुमारे 1,500 लोकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे दुखणे आहे। त्यासाठी गेल्या काही वर्षात 20हून अधिक उपोषण या मागणीसाठी त्यांनी केली आहेत। MIDC प्रशासनाकडून कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही। त्यामुळे येत्या 26 जानेवारीला या पारची लढाई लढायचं असं त्यांनी ठरवलंय। स्मशानभूमी आणि जोड रस्ता मिळाला नाही तर आमरण उपोषण आणि तरीही काही झालं नाही तर थेट भूखंडावरच आत्मदहनाचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे। आज जवळजवळ 10 ते 15 वर्ष MIDC जवळ आम्ही स्मशानभूमीसाठी जागा मागत आहोत। आमची ही जुनी स्मशानभूमी इथे आहे। इथे यायला आम्हाला एवढा त्रास होतो की ह्या झाडाझुडपात आम्हाला इथे येऊन अंत्यविधी करावे लागतात। त्याच्यासाठी आम्ही MIDC जवळ 10 ते 15 वर्ष आमच्या वाडवडिलांनी पण त्या MIDC मध्ये हे स्मशानभूमीसाठी जागा मिळावी प्रयत्न केले होते, पण त्या अधिकाऱ्यांनी काय हे केलं नाही। तरी पण आम्ही आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष कंटिन्यू म्हणजे जवळ पाठपुरावा करूनसुद्धा हे MIDCचे अधिकारी आम्हाला काय दाद देत नाही आहेत। तरी आम्हाला MIDCने स्मशानभूमीसाठी 3 गुंठे जागा द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे। ही जर नाही दिली तर हे 26 जानेवारीचं उपोषण आमचं लास्टचं असणार। वेळ पडल्यास आम्ही ह्या जागेवर येऊन आत्मदहनसुद्धा करू शकतो। तेव्हा MIDCने जे काय त्यांची प्रोसिजर आहे ती पुरी करून आम्हाला लवकरात लवकर स्मशानभूमीसाठी 3 गुंठे जागा देण्याची कृपा करावी। बघा, ह्या नेरूर असतो आणि ह्यो मालून जाता बरोबर टच होता MIDC जवळ असतो इथून जाता म्हणजे या स्मशानभूमीकडे जाणार असतो। आम्ही कसे जातो ह्या गोष्टी तुम्ही बघा। आमच्या आजोबांनी 95 मध्ये पहिलं पत्र दिले। 95 पासून आमच्या संपर्क चालू होता। पण जेव्हा MIDCने आमच्याकडनं जमिनी घेतल्या तेव्हा त्यांनी काय केलं, बॉर्डरला लागणारे सगळे रस्ते असतात ते आपण बनवून देतो। म्हणजे ज्या स्मशानभूमीकडे म्हणा आपल्या ह्याच्यासाठी रस्त्यासाठी देतो म्हणून अक्षरशः आमका फसवले। एखादो अधिकारी जो असा MIDC जाता एक अधिकारी इकडे म्हणून ठेवलं कुडाळचे, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आमका फसवले इतक्या वर्ष। किती 25 वर्षात एका जागेवर असल्यामुळे तो अधिकारी कायम त्यांना सांगता की थोडे दिवस आढळतले आणि बंद होतले। हीच त्या गोष्टीवर आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर मागणी काय असं नेमकी? आमची मागणी स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते आणि जोड रस्ते सगळे डांबरीकरण करून हवेत ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। हा रस्ता कुठे जातो? हा रस्ता MIDC वस्ती जाते म्हणजे आमची गुराबिरा तरवण्यासाठी जे MIDC मोकळे प्लॉट असत तिकडे गुरां वगैरे तुम्ही बघू शकता। शेण बिन पडलेला कशी परिस्थिती असा आणि एक जर समजा रात्री 12 वाजता लोकांना नेवची झाली परिस्थिती गंभीर असा इथे पडले 2-3 जण पडले सुद्धा त्या परिस्थितीत। पण कोण त्याच्यावर लक्ष देत नाही MIDC। आता आम्ही अंधेरी पासून CO पासून आम्ही पत्र दिली तरी पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करून नाही। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आधी डिपार्टमेंट बरा नाही। त्या कुडाळचा डिपार्टमेंट असा इकडनं काही आमका जे पत्र दिला तरी कधीच ते साधी ग्रामपंचायत सुद्धा ते उत्तर देत नाही। एवढी परिस्थिती ह्या अधिकाऱ्यामुळे झाली। एका अधिकाऱ्याक 20 ते 25 वर्ष एका जागेवर ठेवले आणि कारण काय मातीचे डोंगर माती कोसळून टाकले। आज डोंगर सुद्धा दिसत नाही तिकडे, अशी परिस्थिती करून ठेवली। एखाद्या अधिकाऱ्यासाठी काय एवढे हट्ट? सगळे राजकीय नेते सगळे काय म्हणतात एकच गोष्ट की रेवणकर असो, आता नाव घेऊचा लागला आमका नाही का रेवणकर सारख्या अधिकाऱ्यात ठेवून दिले नाही। कारण का तुम्ही तुमच्या सेवेसाठी ठेवलात का आमच्या सेवेसाठी ठेवलात ह्या पण महत्वाच्या गोष्ट असतात हे ना।